नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तर नेमकं दुकान बंद केलं आता. हे बघा, रात्रीचे 8:15 झालेत. तर 2-3 दिवस झालं शुभांगीची तब्येत थोडी खराब होती. ताप, खोकला वगैरे आलं होतं तिला. तर आज थोडी बरी वाटायली. हे बघा, तर तिचं 2-3 दिवस झालं सारखं चालू होतं, पिक्चर बघायला जायचं. पण मी म्हणलं थोडंसं थांब, तब्येत चांगली झाली ना तुला घेऊन जाईन मी पिक्चर बघायला, बरोबर आहे ना. तर आज ती म्हणे आपल्याला जायचं म्हणे पिक्चर बघायला. म्हणलं चला, आता 7:15 वाजलेत. तर बघू, आता दुकान बंद करून आलं लवकर. छत्रपती संभाजी महाराजावर आधारित छावा मूवी आलेली आहे. तर ते बघायचा विचार आहे आमचा. आम्ही चाललो आहे आता, शुभांगी आणि मी, दादू, सागर. काय चालेल. तर लय दिवस झालं ते चालू होतं जायचं. आणि आम्ही पिक्चर बघून जमलं तर आम्ही पुढं मंडीत जाणार आहे. महाशिवरात्री एकादशी आले. बघू आता काहीतरी नवीन आणायचा विचार आहे विकायला. जमलं तर जाऊ, नाहीतर वापिस येऊ. तुम्हाला पुढं कळणच. गेलो तर आम्ही सांगेन तुम्हाला समोर, है ना सागर? भांग काढ पकडून दादाला बोलणार, चल लवकर, उशीर व्हायला. हे बस करायचा. किती वाजता पिक्चर? लय सगळेजण म्हणायला लागलेत पिक्चर चांगला आहे. म्हणलं चला बघूया आपण. आणि तुम्हाला सांगतो, मी किती दिवस झालं पिक्चर बघितला नाही. मला असं वाटतं 10 वर्ष व्हायलेत मी पिक्चर बघितला नाही कुठे. थिएटरमध्ये जाऊन पिक्चरच बघितला नाही. 10 वर्ष होत आले. पहिलं बघत होतो मी, पण मधामध्ये मी बघितलं नाही पिक्चर. पण आज असं मला पण मनातून माझी इच्छा व्हायली की छत्रपती संभाजी महाराजावरती जो पिक्चर आहे तो बघायचा. माझी इच्छा व्हायली, मनातून वाटायला लागलं मला. म्हणून मग चला थोडा वेळ काढला आणि आता निघाली. हे बघा, शुभांगी पण निघाली. एवढा वेळ काय लावला आरामशीर पडशील. हे भांग काढ, चल तू. आणि मी काय आवडलं नाही अजून. बघा, जसं आलं तसंच आहे. कपडे पण चेंज केले नाही. थोडं फ्रेश होतो फक्त, बस तोंड वगैरे धुतो, कपडे राहू देतो. हे जमलं तर आम्हाला पुढं मंडीत जाणं आहे ना. तर मंडीत गेल्यावर कपडे खराबच होणार आहेत. रात्रीचा वेळ आहे, कपड्याचं काय जाऊ द्या. पिक्चर बघणं महत्त्वाचं आहे, म्हणून चालतं आहे. कपडे काय एवढं काय नाही, कपडे हा ठीकठाक आहे. चला, आहे ना का? ठीक आहे ना कपडे? लांबायचं शर्ट घाला. काय नाही, लांब आहे शर्ट घालायचं. चल तिकून अगं मंडीत, अगं थंडी वाजायचं काही नाही. मंडीत जर गेलो ना तर मंडीत कपडे खराबच होणार आहेत. गाडीवर हवा लागते ना समोर जायचं. बघू, मग टोपी घेईल मी. टोपी घेतली तरी पण नाही, टोपी घेईन राहू दे. बाजार टोपी आता काय, गरमी व्हायली, उन्हाळा लागलाय. नाही लागला, बाहेर हवा लागतेच. थंडी थोडीच आहे आता. हिवाळ्यामध्ये शॉर्ट टोपीची गरज पडते. आता काय पॅन्टवर ठेवी. चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा. चला, निघतो आम्ही आता. लिफ्टने जायचं का? चला पायऱ्याने जाऊ. चला पिक्चर बघायला आली. एवढी गर्दी आहे. शुभांगी कसं करायचं आता? हा, कसं करावं? हे इकडे कसं आहे? वा, लय भारी वाटले का? चला, चटणी वाली दादू काय खाय? चालू करायला मी करतो. काय रे सागर? 2 व्हेज थाळी हो, सोबत रोटी ज्वारी
बाजरी बाजरी एकाच रोटी एकाच बाजरी पुढचं नको शुभांगी काय आलं का मूड ऑफ झाला आम्ही गेलो होतो पिक्चर बघायला छावा मूवी पण हाऊसफुल असल्यामुळं आम्हाला तिकीट भेटलं नाही वापस आलो आहे आता दादू कसं वाटायला रे जाऊ दे आपण नंतर जाऊ आपण हां बुकिंग करू जाऊ हां बरं आईस्क्रीम कसं वाटायला का नाराज झाली जाऊ दे उद्या बुक करतो मी नंतर येऊ आपण आमचा एक मोठा पोपट झाला आमचा आता जाऊ द्या म्हणलं मग चला आता जेवण वगैरे करू इथे प्रँक आमच्यासोबत प्रँक झाला प्रँक पोपट सागर काय आलं शुभांगी बघा कशी नटून धटून आली होती पिक्चर बघायला पण ते पिक्चर एवढा चांगला असल्यामुळं हाऊसफुल चालू आहे आम्हाला तिकीट भेटलं नाही आणि नंतर मग काउंटरवर सांगितलं आम्हाला की बुकिंग करावं लागेल म्हणे आधी आपल्याला माहिती नव्हतं ना माहिती नाही ना मग आता काय करणार इलाज नाही भैया नाही आपल्याला घरी पण माहिती नव्हतं ना आईस्क्रीम आईस्क्रीम आता नको नंतर 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 जेवण झाल्यावर दोन आणायला पप्पा काय 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 हां नंतर जेवण झाल्यावर नाही जेवण झालं ना आता नसतं खात जेवण झाल्यावर खा. बाहेर किती आहे काय नाही चुपचाप पोचले आई ती काय नाही. जाऊ दे आपण उद्या काय करतो मी उद्या सकाळी येतो बुकिंग करतो आणि बुकिंग करून नंतर बघू मग सागर दादू दादू बघा कसा मेकअप करून आला होता पोपट झाला आमचा सागर पोपट म्हणजे तसा पोपट नाही झाला अगं आपल्याला माहिती नव्हतं माहिती नाही काय कर मला मला वाटलं किती दिवस झालं 10 वर्ष झालं पिक्चर बघायला आलो नाही रेग्युलरमध्ये मला वाटलं आता तिकीट काउंटरवर भेटतं एवढं काय गर्दी नसेल इथं आलं तर काय हाऊसफुल चालू आहे एक वेळेस बागी बघायला गेलो त्यावेळेस लगेच तिकीट भेटलं होतं बागी बघायला गेलो आम्ही ती कधीची गोष्ट आहे आता झाली आता सर्व चेंज झालं आता कधी आम्ही लहान होतो किती वाजल्या हां जाऊ दे आता जेवण करून जाऊ आता 9 वाजलेत आम्ही विचार केला तर 9चा शो भेटेल आम्हाला लय मोठा पोपट झाला शुभांगीचा शुभांगीला हसायला लागले बघा जाऊ द्या जेवण करू जेवण येईल मस्त आलं तर जेवण काय बघू जेवण अजून शेवभाजी शेवभाजी अजून मिक्स व्हेज डाळ आणि सोबत तंदूर त्याच्यात तंदुरी जेव्हा आता पोटभर जाऊ द्या नंतर बघू आपण पिक्चर बुकिंग करू नंतर पिक्चर बघू आपण हां जाऊ द्या नाराज होऊ नका शुभांगी या जेवण करायला या जेवण करायला सर्वजण फायनली घरी आलीस घ्या थैली तुमची नाही तयारी केली होती थैलीमध्ये तुमचे शब्द फायनली घरी आलोय आम्ही चला लय मोठा पोपट झाला शुभांगीचा आम्ही गेलो पिक्चर बघायला पण असं झालं की तिथं गेल्यावर हाऊसफुल सांगितलं 2 दिवस म्हणे बुकिंग करावं लागते म्हणे आधी आज तिकीट बुक केलं तर आम्हाला 2 दिवसात तिकीट भेटेल मग जेवण केलं आणि आलो आता घरी आता लेकराला झोपी घालतो जरा आराम करतो आणि आता मंडीत जातो मंडीत जाऊन काय उद्याच्याला विकायला आणू बघू मग उद्या जमलं तर बुकिंग करतो आणि उद्या 23 तारीख आहे 23 फेब्रुवारी तर मग आपल्याला उद्या जर बुक केलं तर कधीचं भेटेल तिकीट माहीत आहे का 23 24 25 26चं भेटेल आपल्याला बुकिंग मग 26 संध्याकाळी बघायचं का चालतं तसं करतो उद्या काय करतो मी जातो बुकिंग करतो आता ऑनलाईन बुकिंग करायलेत म्हणा पण आता ऑनलाईन म्हणा नाही काय हां हा देतो जेवला का तू रडू नको रे रडू नको आता जेवलास की पोट भर आता काय कॅडबरी लागते तुला बरं बरं
काय आणि उद्या सकाळी हा. सागर उद्या सकाळी लवकर उठणे आणि दूध आणणे. आज पण दूध नाही आणलं. नाही देत. अरे पण टाइम बघ ना किती वाजले आता. या टायमाला दुकानात जातो का? 9:45 वाजलेत. मला ब्रेक टाइम आहे. तुला काय द्यायले द्या ना हा देतो देतो. मी द्यावाले हा देतो दे त्याला 10 रुपये दे. दरी तू त्या किती पैसे तू लय मारतो तुला बघ. थांब द्या आलो की जरा थांब की. हा गोळ्या घेते ना. आता जेवली ना पोट भर. मस्त जेवण केलं. मस्त शुभांगीनं टोप्या वगैरे सगळी तयारी केली ती. शेवटर टोप्या. पाण्याची बॉटल. कारण का आम्हाला तिकडून तिकडे मंडईत जायचं होतं ना. चला आता घरी आले लेकरा झोपी घालतो आता. आणि मग 2-3 वाजता जातो आम्ही. लय मोठा पोपट झाला शुभांगीचा. काय शुभांगी? पण मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून. कारण का मला काय माहिती बुकिंग करावं लागते की तिकीट हे म्हणजे असं. पहिलं मला काय माहिती. पहिलं मी बघत होतो तेव्हा पिक्चर डायरेक्ट तिकीट घेतो जात होतो. असं आहे. आता हाऊसफुल झालं ना हे पिक्चर. हाऊसफुल चालू आहे. काय करा जाऊ द्या बघू दे. चला चला आराम करा थोडा वेळ. आवडलं काय? चल मग 4:45 झालेत. चल वर लेकरं झोपले ते बघ. सागरला उठव. दरवाजा लावून घ्यायला आतून. हा घ्यायचा राहू दे ना. मोबाईल घ्यावा लागेल ना दोन्ही पण. काय राहू दे एक. चल मग हा घेऊ तू. चल थैली घेती. स्वेटर घे. बॉटल बी घे पाण्याची. टोपी घे. पावणे 4 झालेत. 4:30 वाजेपर्यंत मंडी जातो आपण. बोट चोखायला बघते. उठून कवाडला पप्पाचा मोबाईल वगैरे 6:30 वाजता तुझा 7:30 वाजता त्यांना चल कवाडला. पुढचं बोट चोखायला बघते. दादा बघ कसं उठाले. चल बरं चला उशीर व्हायला. चल सकाळी घरी घालायचं ना मग छोटं. तुला माहिती आहे थंडी वाजारी. इकडे काय करले? हा आता आलोय मंडीतून. हे बघा बटाटे आणलेत 2 क्विंटल. गाड्यावर टाकलेत. दुकान लावायला सॉक्सचं. आणि रताळा आणलेत 3 क्विंटल. इथं ठीक लावला बघा इकडे. बोला भाऊ काय पाहिजे? अरे काय करायला तुम्ही? शुभांगी काय करायला का? आले का तू? हा देऊन का आलो? आजले आणले बटाटे आणलेत. रताळा आणलेत विकायला. मस्त आज गिऱ्हाईक चालू आहे शुभांगीला. आणि सोबत पाणी पण आणलंय पियायला. चार क्विंटल रताळा आणलेत आणि 2 क्विंटल आलू आणलेत. बघू आता किती विकते काय नाही आज. आलू तर सगळे विकायचे. बघू आता आलू सगळे विकायचे आज.
तसं नाही रे रताळा काय विकणार नाही. रताळा आता उद्या 2-3 दिवस चालतं ना. रताळाला थोडंफार विकन. हा धुवून घ्यायचं पाण्याने धुवून घेतलं आता चांगलं वाटतं.